DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. आगामी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू असून प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना शिंदे गटकडून विलास अण्णा शिंदे हे इच्छुक उमेदवार म्हणून सक्रिय झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल संत कबीर नगर येथे विलास अण्णा शिंदे यांची प्रचार सभा पार पडली. या सभेच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत त्यांचे जंगी स्वागत केले. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि उत्स्फूर्त जल्लोषात नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी महिलांनी औक्षण करून स्वागत केले. संत कबीर नगर येथे आयोजित या सभेला मोठी गर्दी झाली होती. या प्रसंगी माजी नगरसेवक संतोष गायकवाड, इच्छुक उमेदवार विष्णुपंत बेनकुळी, नैना गांगुडे, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व इच्छुक उमेदवार तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण प्रभाग क्रमांक 8 मध्ये विलास अण्णा शिंदे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापताना दिसत आहे. मी खरंच सांगतो भाऊ, तुम्ही म्हटले कोणी झोपडपट्टी म्हणतं, कोणी वस्ती म्हणतं. मी अभिमानाने सांगतो ना, झोपडपट्टी ना वस्ती, हे आमचं नगर आहे, संत कबीर नगर आहे. आणि नाशिक महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वीपासून हे नगर आहे जाधव साहेब. 60 वर्ष झाले. 60 वर्ष कशाला म्हणतात? आणि कोणी येणार, काही करणार, कोणाचं 10,000 लोक मोठे तर कोणी याचिका करता मोठे. आणि यांनी कुठं जायचं मग? ज्या दिवशी या बातम्या यायला लागल्या, पत्रकार मित्र सुद्धा आहे, मला तळमळ होत होती का मला कोणी येऊन भेटत का नाही. ठीक आहे म्हणलं, मी नगर चुकलो असून म्हणून भेटत नसतील. रोज बातम्या पाहतो. प्रभाग क्रमांक माझा आहे. मी भले छोटा डॉक्टर असेल पण छोट्या मोठ्या डॉक्टर आपण जातोच ना. पहिले समाजकारणात आम्ही डॉक्टरच आहे ना. तुम्ही तुमच्या समाजात जर आमच्यापर्यंत सांगितलंच नाही तर त्याच्यावर काय इलाज करायचा? आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो, माझं कंबर दुखतं, माझं डोकं दुखतं, डॉक्टर बघतो, त्याच्यावर इलाज करतो. आम्ही तसे डॉक्टर आहे. नळाला पाणी नाही, गटारला पाणी तुंबली आहे, हे डॉक्टरच आहे आम्ही. तुम्ही आम्हाला सांगा ना. मी स्वतः निघालो, माझ्या ड्रायव्हरला दत्ताला म्हणलं चल संत कबीर मध्ये गाडी घे. अशोक साहेबांना फोन केला, अशोक साहेब होते. म्हणलं अशोकराव कुठे? म्हणजे नगरात आहे. म्हणलं आलो, थांबा 5 मिनिटं. म्हणलं का काय झालं? म्हणजे काही नाही, एकदम तोंड सोडेल. म्हणजे तोंड सोडायचं नाही, सकाळी सगळ्यांनी माझ्याकडे यायचं. हा प्रश्न आपण आज मार्गी लावू. बरोबर आहे. तेव्हापासून कायद्याचा सन्मान राखला पाहिजे. काही असो, न्यायालय आहे, कायदा आहे, कायद्यात राहून आपल्याला काम करायचं आहे. ज्यांनी कोणी काय उद्योग करायचे केले असतील. आणि मी आज हे सांगतो की लढाई आपण कायद्याने लढतो आहे. त्याच्यामध्ये जिथं जिथं आपल्याला जाणं शक्य आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, सर्वसामान्यांच्या व्यथा जाणणारा माणूस आहे. त्यांनी भाऊ आपण गेलो तो मुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, 10-12 मंत्री होते. संत कबीर नगर वाल्याला भेटल्यानंतर आपल्याला पाहिल्यानंतर किती पळत आले. सगळ्यांना बाजूला केलं. म्हणजे थांबा, आमच्या लोकांनी त्यांना म्हणून सगळ्या गर्दीत आपल्याला भेटले का नाही भेटले, लगेच प्रश्न समजून घेतला. बरोबर आहे. ही तळमळ लागते आणि निष्ठा पण लागते आणि प्रामाणिकपणा लागतो. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही मिरवण्यासारखे नाही. आम्ही आमचं प्रामाणिकपणाने काम करणार सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. पण एक आहे, एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना सगळं समजून सांगितलं. त्यांनी मान्य अधिकाऱ्यांना फोन केले, सगळं झाले. परंतु न्यायालयीन प्रक्रिया असताना आपण न्यायालयाचा अवमान न करता सन्मान ठेवून आपण कोर्टातही वकील दिले. वकील जाऊन त्याचे अफिडेव्हिट सगळ्यांचे बनवले, अफिडेव्हिट बनवून सगळ्यांचे पेपर गोळा केले. परंतु हे मी नाही केलं. ही जी टीम बसली इथं काही सगळी ना, यांच्यासाठी पहिले टाळ्या वाजवायला पाहिजे. नगराच्या लोकांनी, या नगराच्या लोकांनी जोरात टाळ्या सगळ्या पोरांसाठी वाजवा. नाव आमचं आणि मेहनत त्यांची. जर तेच नसेल आम्ही किती पेपर गोळा करणार आहे भाऊ? बरं एवढं सगळं असताना बिचारे चहा सुद्धा कधी पिला नाही. वडे खाले आणि वडे मुंबईत खाल्ले, हे तर रेल्वेने आले मागून. म्हणजे हे सांगायचं कारण असं आहे, आपल्या सगळ्या माता बहिणीने कळायला पाहिजे की नेमकं काय चालू आहे. एवढं सगळं करत असताना मी म्हणलो तुम्हाला मी मदत करेन, पण एकही माणसाने, एकही समितीच्या माणसाने, एकही नागरिकाकडून कुठल्याही घरामधून 1 रुपया सुद्धा वर्गणी घ्यायची नाही. जे पैसे लागतील ते अविनाश शिंदे करतात. आणि त्या दिवशी मला कळेल तर कोणी पैसे गोळा करायला सुरुवात केली, मी गोष्टीत जाईल आणि सगळ्यांचं भांडं भरून टाकेल म्हणून नगरात जाईल. बरोबर. पण लय जिद्दी माणसे. सकाळपासून पावसात यायचे, सगळं जायचे. विजू बरोबर आहे ना, आठवले
म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घ्यायला पाहिजे, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि मग हा लढा आपला सुरू झालेला आहे. कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाई होत असताना आपण कायद्यानेच केलं पाहिजे. पण मी आपल्याला खात्रीने सांगतो, या निवडणुका झाल्यानंतर जे याचिकाकर्ते आहेत ते सुद्धा माझ्या परिचित आहे. माझे त्यांचा परिचय आहे. मी नम्रपणे त्यांच्याकडे जाईल आणि या 10,000 लोकांसाठी त्यांना हात जोडेल, हात न जोडता पाय पडेल आणि त्यांना सांगेल याचिका मागे घ्या. या नागरिकांचं काय चुकलं एवढं तुम्ही यांचा तुमच्यावर काय एवढा राग आहे? मी जर काही चुकलं असेल तर आपण प्रत्येकाला सन्मान दिला पाहिजे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिलेला आहे. त्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांनी याचिका दाखल केली असेल. काय कारण असेल आपल्याला कोणाला वाईट नाही बोलायचं. माझी आपल्याला कळकळीची विनंती परत सांगतो, आपण कोणालाही वाईट वक्त बोलायचं नाही. त्यांनी काय होतं, तेढ निर्माण होत चालतो. आपल्याला घरांचा प्रश्न, आपल्याला तेढ काही कोणाशी अशुभ निर्माण करायचं नाही आणि आपला काही संबंध पण नाहीये. तुम्ही कोणीच काय करू नका, मी पाय पडेल ना, कारण तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार आहे. तर माझा पण तुमच्या वतीने पाय पडले तर काय फरक पडणार आहे? सुद्धा असे पायात पडतो मी आज होतो, आपण सगळेच पाया पडू भाऊ आणि ती व्यक्ती ऐकेल मला अशी खात्री आहे. आपण कायदेशीर लढाई लढू, पण एक आहे सगळ्यात पहिले आपल्या ह्या लढ्यामध्ये पैसे काहीच काम करत नाही. एकही काम करते, एकही. आणि सगळ्यांनी एक झाले, हेवे दावे सोडले आणि ह्या लढ्यामध्ये उतरले. येणाऱ्या काळामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी करू. पण मी नेहमी सांगितलेलं आहे, तुम्ही चांगल्या कामाला आम्हाला कधी आवाज द्या. तुमचा फोन झाल्यावर आमच्या 4पैकी जे कोणी उमेदवार असतील, नगरसेवक असतील, आमच्या 4पैकी जो जवळ असेल तर पहिले 5 मिनिटात पोहोचेल. पण मी नेहमी सांगतो, कटकटी बानगडीला तुम्ही कितीही फोन केले तरी मी येणार नाही. तुम्हाला राग आला तर मतदान देऊ नका. अन्याय पण सहन नाही करायचा आहे. पण काय झालंय, याचं भांडण काही लोकांनी केलेलं आहे. मोजके मुठभर पोरं काहीतरी करतात आणि त्याच्यामुळे अख्खे नगर बदनाम होत असेल तर मला वाटतं या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि हे जे काय आहे ना, हे जनरेशन, या जनरेशनचा पण विचार केला पाहिजे. काही साहेब आम्ही तुमच्यावर नव्हतोच, कारण तुमच्याविषयी आमच्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज निर्माण करून देत होते. पण ज्यावेळेस आम्ही एकत्र आलो, एक विचारानं जेव्हा बघितलं तेव्हा तुम्ही तरीच वेगळे, तुम्ही हाय असं वेगळं काहीच नाही. बरोबर नाही, प्रत्येक कामात तुम्ही ऐका ना, कामात करणं हे काही आपण उपकार नाही करत. जर निवडून येतो तर काम केलं पाहिजे. पण 2022ला प्रशासकीय राजवट लागली. 4 वर्ष आता होते. या 4 वर्षात या नाशिक महापालिकेत कोणीच नगरसेवक, नाशिक नाही तर महाराष्ट्राच्या नगरपालिका, कुठल्याच नगरपालिकेत नगरसेवक नाही. परंतु मग नगरसेवक नाही म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीये का? प्रत्येक माणसाचा काम हे आमदार खासदाराकडे नसतं. नगरसेवक हा असा व्यक्ती आहे, असा लोकप्रतिनिधी आहे, त्याचं प्रत्येकाशी त्याचं काम करतं. सुखात दुःखात, ऍडमिशनला, दवाखान्यात, कुठं ऍक्सिडेंट झाला, कुठं रक्त पाहिजे, कुठं नळाला पाणी नाही, पाणी जास्त आले, गटारीला पाणी आहे, ड्रेनेज आहे, वॉटर आहे, मीटर आहे, गटर आहे, म्हणजे माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहे सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपल्यापर्यंत, त्यामध्ये सर्वात महत्वाचा हक्काचा आणि आपल्या अधिकार गाजवण्याचा लोकप्रतिनिधी कोणी असेल तर तो नगरसेवक असतो, तो कुठल्याही पक्षाचा असतो. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती, तुम्ही आमदार खासदार नाही निवडत, ही देशाची निवडणूक नाही, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, तर आपल्या हक्काचा आपण सेवक निवडतोय, आपला मालक नाही निवडतोय. तो सेवक आपल्या फोनवरती आला पाहिजे. आणि मला वाटतं आम्ही कधीच असं एकाने कोणाचा फोन आला उचलला नाही, उचलला जरी नसेल परत केला असेल, आम्ही प्रत्येकाचा सन्मानच केलेला आहे. जाधव साहेब, ती शिकवण आम्हाला आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिली, जी शिकवण आम्हाला कुटुंबाने दिलेली आहे. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, सातपूर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.